तर आज मी कुरडईचा भुगा बनवणार आहे. त्यासाठी मी कुरडईचा भुगा आणि 2 कांदे घेतले. कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये जिरे टाकून घेतले आणि कापलेला कांदा टाकून घेतला. कांदा मस्त तेलावर परतून घ्यायचा आहे. आता मी 2-3 मिनिटे इथं कांदा परतून घेते. कांदा परतल्यानंतर मी इथं मिरची वाटून घेतली होती. ह्या 5-6 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी वाटून घेतल्या आणि त्या ह्या कांद्यामध्ये टाकून घेते आणि त्या पण आता मिक्स करून घेते कांद्यामध्ये. हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहे. हळद पण मिक्स करून घेणार आहे. हळद टाकल्यानंतर मी कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्याने याची टेस्ट अजून वाढते. आणि आता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. मीठ पण मिक्स करून घेतलं. त्यामध्ये मी 10 मिनिटासाठी कुरडई भिजत घातल्या होत्या. त्या चांगल्या भिजल्यानंतर मी या सगळ्या कांद्यामध्ये टाकून घेते आणि हे सगळं मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता आपला कुरडईच्या भुग्याचा कलर पण मस्त बनला आहे आणि एकदम मोकळा असा कुरडईचा भुगा पण तयार झाला आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो. नक्की करून